आजकाल फॅमिली ट्रिप्स म्हणलं की आपल्या जनरेशनमधले बरेच जण आधीच जज करतात. मंदिरात जायचं, बोर होणार, तिथं काय मजा येणार, असे विचार प्रत्येकालाच येतात. आणि खरं सांगायचं झालं तर मला पण आधी असंच वाटायचं. पण यावेळी आमची फॅमिली ट्रिप फक्त गोकर्ण, मुरुडेश्वर किंवा उडुपीची नव्हती, तर ही ट्रिप होती पुन्हा एकत्र येण्याची. भूक लाडू कांदा आणि चटणी, चुलीसाठी सरपण पेटवायला फुकणी. पाठीवरती विराट विश्वास चाललंय, पाठीवरती विराट विश्वास चाललंय. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, घाबरायचं नाही, आता घाबरायचं नाही. लहानपणी सुट्ट्या लागल्या की आम्हाला कोणाला बोलवावं लागत नव्हतं, कोणालाच वेळ काढावा लागत नव्हता. सगळं आपोआप घडायचं. गाव, मावशीचं घर, तिथे जमणारी भावंड आणि दिवसभर चालणारा गोंधळ. त्यावेळी कधीच जाणवलं नाही की एक दिवस याच गोष्टींसाठी आम्हाला वेळ काढावा लागेल. पण आयुष्य हळूहळू बदलत गेलं. कोणी शिक्षणासाठी बाहेर पडलं, कोणी नोकरीला लागलं आणि कोण आपलं करिअर घडवण्यात बिझी झालं. आणि न कळतपणे एकत्र येणंच कमी झालं. भेटणं, बोलणं, एकत्र येणं हे थांबलं नव्हतं, पण कमी झालं होतं. आणि त्या सगळ्यांसाठी आम्हाला कारणं शोधावी लागत होती. यावर्षी आम्हाला कारण मिळालं आमच्या लहान बहिणीमुळे. तिने एक साधी इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली, मला यावर्षी फॅमिली ट्रिपला जायचं आहे. त्या एका वाक्यामुळे आम्हाला एक गोष्ट रिअलाइज झाली. ज्या सुट्ट्या आम्ही मनसोक्तपणे जगलो, ज्या आठवणींमध्ये आम्ही मोठे झालो, त्या तिच्या वाट्याला कधीच आल्या नव्हत्या. कारण जेव्हा ती मोठी होत होती तेव्हा आम्ही आपापल्या वाटेने निघून गेलो होतो. त्यामुळे आम्ही ठरवलं की आता काहीही झालं तरी आपण सगळ्यांनी एकत्र फिरायला जायचं. आणि तिथूनच सुरू झाली आमची भन्नाट फॅमिली ट्रिप. या प्रवासात मंदिरं होती, समुद्र होता, सनसेट होते आणि अनेक सुंदर ठिकाणंही होती. पण सगळ्यात सुंदर गोष्ट कोणती होती माहिती आहे? कित्येक दिवसांनी आम्ही सगळे पुन्हा एकदा एकत्र आलो होतो. सर्वजण गाणी म्हणत होते, मस्ती करत होते, खिडकी बाहेरचे रस्ते बघत होते आणि अधूनमधून डान्स पण करत होते. आणि त्यावेळी एक गोष्ट समजली. त्या 4 दिवसात आम्ही आजूबाजूचं जग विसरूनच गेलो होतो. कुणाचा जॉब नव्हता, कोणत्याच डेडलाईन्स नव्हत्या, कशाचं टेन्शनही नव्हतं. आम्ही प्रत्येक क्षण जगत होतो मनापासून, अगदी लहानपणी जगायचो तसं. मँगो ले मँगो, हा मँगो 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 पाहिजे काय? कितीला आहे हा हरा मँगो, ग्रीन मैंगो, हरा मैंगो, पीला मैंगो, ले लो ले लो ले लो बहन जी, ले लो ले लो बहन जी, ले लो मैडम, ले जी मैडम, ले जी 20 रुपए 20 रुपए 20 रुपए. लेकिन हरा है, हरा है 20 रुपए. अच्छा होगा ना? हाँ बहुत अच्छा है, बहुत अच्छा है, एक्सपोर्ट होता है. दर के मिले बहुत सस्ता है, बहुत सस्ता है. वो ऊपर जाके नीचे लेके आना पड़ता है. हाँ, एक्सपोर्ट अमेरिका में, दुबई में, इराक में होता है. मोदी जी भी खाते हैं. ले लो ले लो ले लो ले लो. डाग पडून घेते. डाग पडलं का? डाग बहुत अच्छे होते हैं. हा व्हेजिटेरियन आहे, हा व्हेजिटेरियन आहे, हा व्हेजिटेरियन आहे, ही पण व्हेजिटेरियन आहे. मी प्युअर वेन माशेटेरियन आहे. मी प्युअर वेन माशेटेरियन आहे.
जॅक स्पॅरो. फॅमिली ट्रिपमध्ये सगळ्यात फायदेशीर गोष्ट खायची कमी नसत्या. हे बघा बटर चिवडा प्लीज, बटर चिवडा, अनारस पण आहेत. मस्त असं खाण्यानं गाडीत भरले आमची पूर्ण. ऑर्डर द्यायची आणि खायचं. फॅमिली ट्रिपचा सगळ्यात मोठा फायदा. मी तुला असं म्हणून दाखवू का? तांबडी चांबडी चमकते उन्हात कला 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 नाही कोणी सोबतीला माझे स्वामी, सोबतीला नाही कोणी सोबतीला माझे स्वामी. चिक्क मोत्याची माळ होती गती सतोळ्याची ग, चक्क मोत्याची माळ होती गती सतोळ्याची ग. गणपतीचा गोला चौरंगी लाल बावटा ग, गणपतीचा गोला चौरंगी लाल बावटा ग. रेशमाच्या दोऱ्यात नवरंगी माळ गेली ग, चिक्क मोत्याची माळ होती गती सतोळ्याची ग, चिक्क मोत्याची माळ होती गती सतोळ्याची ग. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग, गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. फॅमिली ट्रिप्सची हीच तर खरी मजा आहे की त्या काही दिवसांसाठी आपल्याला आयुष्याची धावपळ विसरायला शिकवतात आणि जाणीव करून देतात की आनंद हा मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, तर कधी कधी तो एका बसमध्ये असतो आपल्या माणसांसोबत. आणि म्हणूनच फॅमिली ट्रिप्स या ठिकाणांसाठी नसतात, त्या असतात आपल्या माणसांसाठी. हे आहेत प्रितेश दादा. हा ब्लॉग बघितल्यानंतर जर तुम्हाला पण ट्रिपला जायची इच्छा झाली किंवा जायचं असेल तर यांनाच कॉन्टॅक्ट करा. इथं खाली नंबर देतो मी त्यांचा, त्यावर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांची गाडी आहे, मस्त एसी गाडी आहे, त्यांची ड्रायव्हिंग उत्कृष्ट एक नंबर ड्रायव्हिंग आहे. तर त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि आता मी त्यांचं फुकट प्रमोशन करलं त्यामुळे त्यांनी मला थोडा डिस्काउंट पण देणार आहे. तू असं कसं तयार केलंस हे? ते थांबी विनी घालतो. चल असं वाटा 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 ग, चालीन तितक्या वाटा ग, माथी छाया पायून प्रवास माझा फ्राटा ग. वाटा 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 सगळ्यांनी वाट लावलीत. कभी गहरे समुंदर की गहराइया, कभी ऊंचे पहाड़ों की ऊंचाइया, तूने अगवा की छाया में आया मितवा, मेरे कण कण में कोकण समाया मितवा, कोकणची चढवा हो नाथवा, वही का गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो. तसं करू नका, मी सांगतो सर. एक मिनिट. नमस्कार मंडळी, आणि आम्ही आलो आहोत आता याना केव्ज मध्ये. तर आमची टोळी आम्ही तुम्हाला दाखवतो. या. हाय. हॅलो. हाय. आय एम द रिअल वन. रस्ते फिरस्ते